आई दुपारच्या जेवणाला काय बनवू? काय बनवायला लागली आता ही काय अर्नोला अंडपोळी बनवतीये. आपल्याला? मग तेच तुम्हाला विचारते काय बनवायचं? सुका बांगडा? हा, सुका बांगडा खारा. खारा वरण भात कर. चालेल चालेल चला. काय 8 दिवस खायचे संपूर्ण टाका ती बांगड. त्यात सगळं बांगड खायचं काय आम्ही? नाही, रोज खाऊन एक परत आमच्याकडे अर्णव हे बघ तुझी झाली आहे पोळी तयार. जा अजून काय भाजी बिजी वाढू का तुला? नको काका, भेंडीची भाजी खाल्ली टिफिन मधली. चला आता आपल्याला सासूबाईंनी सांगितलेलं आहे खारा बांगडा फ्राय कर म्हणून. मग इथे आहे बघा कालचं चिकन आहे ते इथे मी गरम करायला ठेवले, ते अर्नवला देते. आता हा बघा खारा बांगडा. खूप दिवसांचा इतका छान बांगडा भेटलाय. चिकना चिकना नणंद भाऊजाच्या जोडीने आणलेला आहे हा. नणंद भाऊजाच्या जोडीने आणलेले, दोघींना पण खाण्याची जबरदस्त आवड आहे त्याच्यामुळे. मग आता मी हा खारा बांगडा ना साफ करून घेते. हे बघा आता हा डोक्याकडचा याचा भाग काढते मी आणि याला नंतर मी ज्वारीच्या पिठाने चांगलं धुवून घेणार आहे. त्याला मीठ नाही लावायचं. ह्याला मीठ नाही लावणार आहे, फक्त मी याला असं साफ करून घेणार आहे. तसंच हे पण इथली जी घाण आहे ह्याची मी ती काढून घेते आणि ज्वारीच्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे धुवून. बाजरीचं चालतंय, हो 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 हो. तर मग आता धुवून घेते. हे चिकनचं कालवण काल आपलं कालचं कालवण राहिलेलं ते गरम करते, आता अर्नवला देते. तर चला आता मी ज्वारीच्या पाण्याने धुवून घेते. हे बघा ह्याच्यावरती मी टाकलेलं आहे थोडंसं ज्वारीचं पीठ, जास्त झालं. आता मी याला चांगलं धुवून घेते. हे बघा चांगलं ज्वारीचं पीठ याला लावून मी असं घासून घेते, म्हणजे अजून चांगला चकचकीत निघतोय तो. आणि त्याचा जरा खारटपणा पण कमी. हो खारटपणा, तरी सुद्धा याला भरपूर खारट असतो तो, त्याच्यामुळे बीपी वाल्यांनी जरा सांभाळूनच. आहे मला बीपी, पण खायला काय खाण्यापुढे तुमचा कसला बीपी आणि कसलं काय हो. तुम्हाला मेथीच्या भाजीच्या काड्या चालत नाहीत, पण म्हटलं की हड्डी माशाचे काटे. चला मी आता याला चांगलं पाण्याने धुवून घेते. किती छान धुवून मस्त एकदम स्वच्छ बघा ना. आणि याचं डोकं पण नाही काढायचा. नाही. आणि हे बघा आपलं चिकनचं कालवण सुद्धा एकदम गदा गदा उकळून मोकळं झालेलं आहे. त्याला मी उतरवते खालती, इथे ठेवते तवा. त्याला ते कंदे तो पण डुलायला लागलाय. हा नॉनव्हेजचा तवा आहे आमचा. तर मी आता ह्याच्यावरती हा तेल पण टाकणार ना, दोन्ही बांगडे टाकलेले आहेत. याची शेपटी पण नाही काढली आणि डोकं पण नाही काढलंय, कारण हे ऑलरेडी चांगलं साफ केलेलं आहे. आणि जेव्हा आता हे कुरकुरीत भाजलं जाईल त्यावेळेला हे डोकं आणि शेपटी खायला खरंच खूप मजा येते. खायचं तर आवडीने खायचं. मनापासून खायचं. काटे सुद्धा मी तर सोडत नाही त्याचे. मग काय मला तोंडाला पाणी सुटायला लागले आता. तेल बस झालं एवढं, त्याला स्वतःला सुद्धा तेल सुटेल, मच्छीला पण तेलाचं ते पण सुटेल. बघा आपला बांगडा एकदम चांगला इथे भाजतोय. कमी तेल टाकलेलं आहे, त्याला बाकीचं तेलच सुटलेलं आहे. जाऊ बाई तुम्ही काय बनवते आता? या व्हेज वाल्या आहेत या, आता श्रावण आल्यापासून एवढं जर खुश झालेल्या आहेत त्या म्हणतात आता येत आहे तुम्ही माझ्यासोबत. 1-2 महिने एकदम मस्त माझ्या मजेत जातील दिवस, कारण गणपती पण येतात, गणपती पण आपण खाते. बघा इकडे आपला बांगडा तर तयार झालेला, एकदम मस्त कुरकुरीत भाजलेला आहे. त्याच्यासोबत इथे लावलेला आहे भात आणि डाळ तर आपले ऑलरेडी तयारच आहे. तर मग आजचं जेवण आहे डाळ भात आणि बांगडा. या सगळ्यांनी जेवायला.